नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण विषय राज्यशास्त्र वर्ग 12वा यातील तिसरं प्रकरण अभ्यासत आहोत आणि त्यामध्ये भारतातील गरिबी आणि विकास या मुद्द्यातला भारताने गरिबी निर्मूलनासाठी आणि विकास साधण्यासाठी कोणते विकासाचे पैलू किंवा प्रक्रिया अवलंबली याचा आपण अभ्यास केला होता. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धत हे मुद्दे आपण अभ्यासले. सोबतच आपण पंचवार्षिक योजना नियोजन आयोगाने राबवलेल्या, त्यानंतर नीती आयोग जो 2015मध्ये त्या जागी स्थापन झाला याची सुद्धा माहिती आणि एकंदरीत 12 पंचवार्षिक योजनांचा कार्यकाळ, थोडक्यात पंचवार्षिक योजनांची उद्दिष्ट हे आपण अभ्यासलेलं आहे. तर आता आपल्याला अभ्यासायचं आहे की हे विकास धोरण राबवत असताना काळानुसार, परिस्थितीनुसार आणि बदलत्या अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार किंवा ज्याला आपण म्हणू की बदलत्या व्यापारी धोरणानुसार भारताने सुद्धा त्याच्या विकास धोरणामध्ये सकारात्मक असे बदल केलेले आपणास दिसून येतात आणि ते वेगवेगळ्या कालखंडात असे बदल स्वीकारत भारत विकासाच्या मार्गावर किंवा आत्मनिर्भरतेकडे, स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करताना आपणास दिसून येतो आहे. मग हे आत्मनिर्भरता किंवा ही स्वयंपूर्णता कोणत्याही एका क्षेत्रात नाही, तर सामाजिक, राजकीय, आर्थिक, तंत्रज्ञानात्मक या सर्व क्षेत्रांमध्ये ही वाटचाल विकासाची भारताची अखंडपणे चालू असलेली आपणास दिसते आणि त्याचे सकारात्मक असे परिणामसुद्धा आपणास पाहावयास मिळत आहे की एकेकाळी अन्नधान्य आयात करणारा हा आपला देश आज अन्नधान्याची निर्यात जगातील इतर देशांना करताना आपल्याला दिसून येतो आहे. तर आपल्याला ह्या काळानुसार भारताचं विकास धोरण किंवा जागतिक धोरणानुसार या विकासाच्या धोरणामध्ये कसे बदल होत गेले भारताच्या, हे आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. आणि या माध्यमातून भारतातील गरिबीचं निर्मूलन करण्याचे प्रयत्नसुद्धा विविध योजनांच्या माध्यमातून भारताने कसे राबवले याचीसुद्धा माहिती आपण आता या पुढील भागांमध्ये घेणार आहोत. जरी तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला हे खूप थोडक्यात दिलेलं असलं तरी जर हे मुद्दे समजून घ्यायचे असतील तर थोडं यावर अधिकचं विश्लेषण मला आवश्यक वाटतं आणि त्या दृष्टीने थोडं विश्लेषण मी करते आहे. तरीही ते समजून घेणे. आज आपण जो अभ्यास करणार आहोत तो आहे हरित क्रांती या टॉपिक संबंधात आणि त्या मुद्द्याशी संबंधित काही माहिती, काही मुद्दे की जे तुमच्या पुस्तकामध्ये फारसे दिलेले नाहीत, तरी मी इथे ते नोट डाऊन केलेले आहेत. तुम्ही तुमच्या वहीमध्ये ते उतरवून घेणे. ओके, तर आता आपण बघणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितलं की बदलत्या काळानुसार किंवा जागतिक धोरणानुसार व्यापारी जे धोरण बदललं त्यानुसार भारतानेही त्याच्या विकासाच्या धोरणामध्ये वेळोवेळी बदल केलेली किंवा भूमिका बदललेली आपणास दिसून येते. आता यामागे रिझन काय आहे तर लक्षात घ्या, भारत अनेक वर्ष गुलाम राहिला आणि या गुलामगिरीच्या काळामध्ये भारताचा विकास न होता भारताची लूट केली गेली. आर्थिकदृष्ट्या, औद्योगिकदृष्ट्या विकास गुलामगिरीच्या काळात आपल्या देशाचा, भारताचा झालेला आपणास दिसून येत नाही. काही उद्योगधंदे उभारले गेले पण तेही इंग्रजांच्या दृष्टीने त्यांच्या हितासाठी जे होते तेच उभारलेले आपणास दिसून येतात. स्वातंत्र्यानंतरही वेळोवेळी झालेली युद्धे म्हणजे 1948, त्यानंतर 1962, 1965, 1971 या कालखंडामध्ये भारताला युद्धांचा सामना करावा लागला. अंतर्गत जी काही आव्हानं होतीच आणि ह्या सर्व समस्यांमुळे भारतापुढे एक
विकासाचा प्रश्न, विकास कसा साध्य करायचा सर्वच क्षेत्रात, हा तर उभा होताच. सोबतच इतक्या वर्षांच्या सततच्या लुटीमुळे आणि ह्या युद्धांमुळे पडलेला जो काही एक बोजा होता आपल्या भारताच्या तिजोरीवर, त्यामुळे विकासाकडे किंवा गरिबी निर्मूलनाकडे लागायचा जो पैसा होता तो कुठेतरी आघाडीवर, युद्ध क्षेत्रामध्ये किंवा युद्ध आघाडीवर आपल्याला लावावा लागला. कारण स्वातंत्र्य अबाधित ठेवणंही तेवढंच गरजेचं होतं. आणि शेजारी पाहता सतत आता सीमांवर दक्ष राहणं हे सुद्धा गरजेचं होतं. आणि त्या दृष्टीने संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा काही भाग खर्च होत होता. त्यामुळे कुठेतरी गरिबी निर्मूलन किंवा विकासाच्या प्रयत्नांमध्ये जी एक आपण म्हणू की गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणात हवी होती, ती करणं कुठेतरी त्यामध्ये अडथळे येत होते. इथे दिल्याप्रमाणे की ह्या सगळ्या तर समस्या होत्याच, पण आपणास माहिती आहे की 1947ला अखंड भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान हा देश निर्माण झाला. आणि त्यावेळी ही फाळणी होत असताना जो भूभाग पाकिस्तानच्या वाट्याला गेला किंवा जो भूभाग भारताच्या वाट्याला आला, तर एकंदरीत ते प्रमाण असं होतं की एकूण लोकसंख्येच्या 82% लोकसंख्या ही भारतीय भूभागात राहिली आणि उर्वरित 18% ही पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान या भागात होती. परंतु जमिनीचा जो भाग पाकिस्तानच्या हिश्श्याला गेला तो मात्र गेला 30%, जवळपास 30% भूभाग त्यांना गेला, पण लोकसंख्या मात्र 18%. बघा, इथेच असंतुलन तुम्हाला दिसतं. आता जो 70% भूभाग भारताच्या वाट्याला आला, 82% लोकसंख्या आणि 70% भूभाग, या 70%मध्येही जर आता आपण तो विचार केला तर अखंड भारतामध्ये जेवढी बागायती जमीन होती त्याच्या फक्त 65 ते 70% जमीन भारताच्या हिश्श्याला आली बागायती जमिनीच्या एकूण. आणि जी तृण भाग जमीन म्हणू किंवा कोरडवाहू जमीन म्हणू, ती आली भारताच्या हिश्श्याला 75%. म्हणजे 25% तो भाग कोरडवाहूचा तो पाकिस्तानच्या वाट्याला गेला आणि इकडे 30 ते 35% बागायती जमिनीचा भाग पाकिस्तानच्या हिश्श्याला गेला. लक्षात घ्या की आपण जो सप्तसिंधूचा प्रदेश म्हणतो किंवा आपण जो शिकलो, तो भाग बराचसा हा पाकिस्तानच्या हिश्श्याला गेलेला आपणास दिसून येतो. त्यामुळे बागायती क्षेत्र जास्त गेलं त्यांच्या हिश्श्याला. पण इथे लोकसंख्या मात्र जास्त प्रमाणात आणि त्या मानाने मिळालेला बागायती किंवा तृणभाग जमिनीचा जो काही भाग होता तो कमी. त्यामुळे कुठेतरी एक असमतोल निर्माण झाल्यामुळे अन्नधान्याची कमतरता भासू लागली. पुढे लोकसंख्येची वाढही जलद गतीने झालेली आपणास दिसून येते स्वातंत्र्यानंतर काही काळातच. आणि म्हणूनच भारताने कुटुंब नियोजन राबवलं 1952मध्ये. भारत हा जगातला पहिला देश आहे कुटुंब नियोजन ही योजना राबवणारा. पुढेही वेळोवेळी ह्या योजना लोकसंख्या नियंत्रणाच्या, पण ह्या ऐच्छिक स्वरूपाच्या होत्या, कुठेही कंपल्शन नव्हतं. त्यामुळे पाहिजे तसा परिणाम झाला नाही आणि लोकसंख्येची वाढही झपाट्याने झाली. आणि त्या मानाने कृषी उत्पादन मात्र आहे तेवढंच, किंबहुना एकत्र कुटुंब पद्धतीकडून आपण विभक्त कुटुंब पद्धतीकडे समाजाचा हळूहळू कल वाढायला लागल्यामुळे शेतीचं तुकडीकरण झालं आणि त्यामुळे उत्पादन कमी होत गेलं. तर अशा या आव्हानांना सामना करण्यासाठी, या आव्हानांचा किंवा या समस्यांमधून बाहेर पडून देशाचा विकास साधण्यासाठी किंवा देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी काही प्रयत्न करणे आवश्यक होते. त्यातच 1955 ह्या काळामध्ये भारतामध्ये अन्नधान्याची कमतरता निर्माण झाली. जरी भारत कृषीप्रधान देश होता आणि आहे, लक्षात घ्या की भारताची मॅक्सिमम अर्थव्यवस्था ही कृषी उत्पन्नावर अवलंबून आहे आणि भारतातली अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या, मग ती स्त्री पुरुष असो, ही कृषीवर आधारित रोजगारामध्ये आहे. त्यामुळे
भारत हा कृषीप्रधान देश होता आणि आहे, पण तरीही असं असूनही आणि भारतामध्ये जवळपास आपण जे प्रमाण बघितलं की एवढी बागायती किंवा ज्याला कोरडवाहू म्हणू, तृणभाग जमीन म्हणू, ही भारतात उपलब्ध असतानाही योग्य नियोजनाअभावी उत्पादन वाढ होऊ शकत नव्हती आणि लोकसंख्या तर मात्र वाढते आहे. त्यामुळे 1955च्या काळात आणि त्यापुढे पण आपल्याला अमेरिकेकडून लाल गहू आयात करावा लागला. बघा, कृषीप्रधान देशाला धान्य आयात करावं लागत आहे. यापेक्षा ज्याला आपण म्हणू की नामुष्कीची वेळ कोणती. आणि पुढेही हे अन्नधान्य मिळावं म्हणून भारताने अमेरिकेसोबत जो एक PL 480 हा एक करार केला आणि त्या अंतर्गत हा लाल गहू दरवर्षी भारतात येणं सुरू झालं. म्हणजे जवळपास आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा इंदिरा गांधींच्या काळामध्ये लागली होती, तेव्हा राशनमध्ये जे लोक राशनचं धान्य घेत त्यामध्ये हा लाल गहू त्याही वेळी मिळत होता, राशनमध्ये पुरवला जात होता. तर कुठेतरी या कृषी क्षेत्राकडे लक्ष देणं सुद्धा आवश्यक आहे. हे त्यावेळच्या तत्कालीन आपल्या शासनकर्त्यांच्या लक्षात आलं की आयात करण्यामध्ये तिजोरीवर जो भार पडतो तो कुठेतरी कमी करायचा असेल आणि देशाला स्वयंपूर्णतेकडे न्यायचं असेल तर कृषी क्षेत्रातही लक्ष देणं किंवा त्याच्या विकासासाठीही प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि त्याच माध्यमातून पंचवार्षिक योजनांमध्ये जसं अवजड उद्योगधंद्यांवर भर दिला गेला, तसाच कृषी क्षेत्राच्या विकासावर सुद्धा भर दिला गेला किंवा त्यासाठी एक निधी, ज्याला आपण म्हणू रक्कम, एक ठरवली गेली आणि त्यानुसार या कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा संशोधनास सुरुवात झाली. तंत्रज्ञानाचा, विज्ञानाचा वापर करून, संशोधन करून कृषी उत्पादन कसं वाढवलं जाईल यासाठी भारताचे प्रयत्न सुरू झाले. यातूनच 1960 आणि 70च्या दशकामध्ये भारतामध्ये हरित क्रांती घडून आली, ज्याचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथनना आपण त्याचं श्रेय देतो. आणि त्यातनं या हरित क्रांतीचा प्रयोग भारतामध्ये यशस्वी झाला आणि भारत अन्नधान्याच्या बाबतीत हा 1980पर्यंत आपण असं म्हणू की एक स्वयंपूर्णतेकडे त्याची वाटचाल सुरू झाली. आणि आज तर आपण जगातील इतर अनेक देशांना अन्नधान्याची निर्यात करतो आहोत. तर मग आता हरित क्रांती म्हणजे नेमकं काय, आपल्याला हे बघायचं आहे. इथे मी याचं वर्णन सगळं केलेलं तुम्हाला दिसून येईल. या हरित क्रांती हा जो शब्द आहे, ही जी संकल्पना आहे, ह्याचा सगळ्यात पहिले अमेरिकेमध्ये जे विलियम गॅड हे होते यांनी हा शब्दप्रयोग केला. आणि मेक्सिको या राज्यामध्ये अन्नधान्याचा जो तुटवडा होता तो दूर करावा आणि त्या माध्यमातून कृषीच्या उत्पादन वाढीच्या माध्यमातून तिथली बेरोजगारी म्हणा किंवा तिथलं दारिद्र्य कमी करण्याचा प्रयत्न म्हणून त्यांनी हा प्रयोग मेक्सिकोमध्ये केला. आणि हा प्रयोग करत असताना त्यांनी सुधारित बियाणांचा वापर केला, ज्याला आपण संकरित बियाणं म्हणू, की जे जास्त उत्पादन देईल, उत्पादन क्षमता जास्त असते या बियाण्यांची. त्यानंतर कृत्रिम खतांचा व रासायनिक खतं ज्याला आपण म्हणतो त्यांचा वापर, कीटकनाशकांचा वापर, की ज्यामुळे कीड पडली तर कितीतरी लाखो टन धान्य या किडी खाऊन घेतात. जसं आत्ता तुम्हाला माहिती असेल की याच वर्षात पावसाळ्याच्या तिथे म्हणजे आपण म्हणू की जून जुलैच्या तितक्यात टोळधाड भारताच्या अनेक राज्यांमध्ये आलेली होती. पाकिस्तानसह भारताच्या काही राज्यांमध्ये ही टोळधाड आली आणि अशा प्रकारचे हे धाडी किंवा कीटक लाखो टन धान्य फस्त करतात. त्यामुळे कीटकनाशकांचा वापर, की कीड पडायच्या आधीच ही फवारणी झाली तर कीड पडणार नाही किंवा पडली तरी त्यापासून होणारं नुकसान नियंत्रित राहील, कमी करता येईल अशा पद्धतीने. आणि सिंचनाच्या पद्धतींचा विस्तार,
सुरुवातीला पावसाच्या पाण्यावरच फक्त ही शेती होती, पण आता सिंचन प्रणालीचा विस्तार केला गेला की ठिबक सिंचन आहे, शेतामध्ये पाईप टाकून ते स्प्रिंकलिंग द्वारे पण सिंचन आहे. अशा अनेक पद्धतींचा, कालव्याद्वारे पाणी पुरवठा करणे 12ही महिने, अशा अनेक पद्धतींचा, बोरवेल, विहीर, अशा अनेक पद्धतींचा वापर करून सिंचन पद्धतीचा विस्तार केला गेला आणि मेक्सिकोमध्ये अशा पद्धतीने शेती केली गेली सुधारित बियाणांच्या लागवडी करून. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 10 वर्षातच मेक्सिकोचं कृषी उत्पादन वाढलेलं दिसून आलं आणि तो देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करताना दिसून आला. आणि त्यामुळे काय झालं की हा जगातला पहिला प्रयोग यशस्वी झाला, पहिला देश मेक्सिको की जिथे अशा पद्धतीने प्रयोग केला गेला. आणि पुढे जगभरातल्या हा प्रयोग यशस्वी झाल्यावर पुढे जगभरातल्या अनेक देशांनी असे प्रयोग आपल्या हवामानानुसार, आपल्या जमिनीनुसार सुरू केले. आणि भारताचं म्हणाल तर भारतात या हरित क्रांतीची सुरुवात 1960-70 या दशकामध्ये झाली. आणि याचं उद्दिष्ट मेन तेच होतं की कृषी उत्पादनामध्ये वाढ होऊन अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण बनवणे, हे या हरित क्रांती योजनेचं एक उद्दिष्ट होतं. त्यानंतर जे आपण म्हणू की याला कुठेतरी एक प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यावेळेचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला. आता जय जवान हे का? जय किसान ठीक की शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं, हरित क्रांती किंवा ह्या नव्या शेती प्रयोगाचा, पद्धतीचा त्यांनी स्वीकार करून उत्पादनात वाढ करावी यासाठी. पण जय जवान लक्षात घ्या, 1965 यावेळी भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं होतं आणि भारत त्यात विजयी झालेला होता. तर कुठेतरी सीमेवरील जवानांनासुद्धा एक आधार, मानसिक आपण ज्याला म्हणतो, एक मानसिक सपोर्ट मिळावा, कुठेतरी आमचा संपूर्ण देश आमच्या मागे उभा आहे ही भावना त्यांना प्रोत्साहन देऊन जावी म्हणून जय जवान आणि जय किसान शेतकऱ्यांसाठी असा आपल्या ह्या तेव्हाच्या पंतप्रधानांनी नारा दिला. आणि डॉक्टर MS स्वामीनाथन की जे मी आधी उल्लेख केला की भारतीय हरित क्रांतीचे जनक यांना म्हटलं जातं, डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी नॉर्मन बोरलॉग यांची जी कंपनी होती किंवा एक इन्स्टिट्यूशन होतं ज्याला BISA म्हटलं जातं, बोरलॉग इन्स्टिट्यूशन साऊथ ईस्ट एशिया, तर ह्यांच्याकडून एक सुधारित बियाणं घेऊन म्हणजे कुठेतरी सहकार्याने त्यांच्या सुधारित बियाणं घेऊन लुधियाना या भागामध्ये या सुधारित गव्हाच्या बियाणाची किंवा जातीची लागवड केली. नॉरिन इथे लिहिलेला आहे मी, बघा की नॉरिन 10 हा थोडा बुटका गहू, जर तुम्ही भारतीय जातीचा गहू स्वदेशी मान बघितलं तर तो असा थोडा लांबुळका असतो, हा गहू असा थोडा बुटका असतो आणि फुगीर असतो मध्यभागातनं. तर या जातीच्या बुटक्या गव्हाची लागवड केली आणि प्रयोगाअंती असं लक्षात आलं की उत्पादनामध्ये वाढ येत आहे. म्हणजे पहिले एकरी समजा, पहिले तुम्हाला उदाहरण म्हणून हे सांगते की पहिले एकरी 20 पोते गहू होत असेल तर हे उत्पादन 30 पोत्यांवर गेलं. आणि जेव्हा हा प्रयोग यशस्वी झाला, उत्पादनात वाढ झाली, तर पंजाब आणि हरियाणाच्या इतर भागातही ही लागवड केली गेली आणि प्रचंड प्रमाणात या हरित क्रांतीला यश मिळालं. इतकं की आज आपण पंजाब हरियाणा प्रांताला गव्हाचं कोठार म्हणतो. म्हणजे भारतामध्ये जो गहू उत्पादित होतो एकंदरीत त्याच्या जवळपास 65% गहू एकट्या पंजाब आणि हरियाणामध्ये म्हणजे शेतीमध्ये उत्पादित केला जातो. आणि सतत आता कसं आहे ना, हे बियाणं आपण आयात केलं होतं यांच्याकडनं आणि सतत काही वर्ष आपलं सुधारित बियाणं आपण तयार करेपर्यंत आपल्याला हे बियाणं
5-6 वर्ष सलग त्यांच्याकडनं आयात करावं लागलं. जवळपास 200-250 टन बियाणं आपण मेक्सिको या देशामधून त्यांच्याकडे, कारण हा प्रयोग झाला होता, सुधारित बियाणं तयार होते त्यांच्याकडनं, आपण हे आयात केले. पुढे भारतीय कंपन्यांनीच कृषी क्षेत्रातील किंवा आपले जे काही कृषी विद्यापीठ आहे यांनीसुद्धा हे सुधारित संकरित बियाणं विकसित केले. त्यामुळे नंतर करावं लागलं नाही आपल्याला बियाणं आयात. पण त्यावेळी या प्रयोगासाठी आपण असं बियाणं आयात केलं आणि एकंदरीत भारतामध्ये हरितक्रांती यशस्वी झाली. त्याचं श्रेय डॉक्टर M.S. स्वामीनाथनला दिलं गेलं की त्यांनी त्या नॉर्मन बोरलॉग यांच्या त्या इन्स्टिट्यूशनच्या सहकार्याने हा प्रयोग यशस्वी केला, म्हणून त्यांना भारतीय हरितक्रांतीचे जनक असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईकांनी हरितक्रांतीवर भर दिला. त्यासाठी विविध संशोधनासाठी त्यांनी निधी दिला सरकारतर्फे. त्यानंतर शेतकऱ्यांनासुद्धा प्रोत्साहन मिळावं, त्यांनी ह्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर करावा म्हणून त्यावर सबसिडी वगैरे दिली गेली. म्हणजे एकंदरीत ह्या प्रयोगाचा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये हे करून पाहावं यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं गेलं. या हरितक्रांतीमुळे भारताचे अन्नधान्य उत्पादन वाढले. म्हणजे जवळपास 1960च्या दशकामध्ये जर आपण म्हणू की 100 दशलक्ष टन जर भारताचं अन्नधान्याचं उत्पादन असेल, तर ते 10 ते 15 वर्षाच्या काळात म्हणजे 1971मध्ये हे उत्पादन 116 दशलक्ष टनांनी वाढलं. म्हणजे आधी जेवढं होतं तेवढंच न राहता 116 दशलक्ष टनांची या अन्नधान्य उत्पादनामध्ये भर पडली. आणि जसं हे उत्पादनही वाढलं त्या प्रमाणातच पशुचारासुद्धा उपलब्ध होणं वाढलं. आणि शेतीशी आधारित, कृषीवर आधारित जे व्यवसाय होते, जसं आपण म्हणू की पशुपालन आहे, बकरी, शेळ्या, मेंढ्या म्हणा किंवा गाय ह्यांच्यासारखे, व दुग्ध व्यवसाय, या सर्व उद्योगांनासुद्धा व्यवसायांनासुद्धा चालना मिळालेली आपणास दिसून येते. या व्यतिरिक्तही कुक्कुटपालन आहे, हे शेतीशी संबंधित सर्व व्यवसाय आहेत किंवा कृषी उत्पादनावर आधारित सर्व व्यवसाय आहेत. मग ते गृहउद्योगाच्या स्वरूपात का असेना, विविध खाद्यपदार्थ निर्मिती करणारे उद्योग, तर अशा ह्या सर्व उद्योगांना या हरितक्रांतीमुळे जे उत्पादन वाढ झाली त्यामुळे ह्या उद्योगांनासुद्धा चालना मिळाली किंवा या उद्योगांमध्ये सुद्धा विकास सुरू झाला, गती वाढली या उद्योगांची किंवा संख्या वाढली. कुठेतरी लोकांना हे उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरितसुद्धा केलं गेलं, रोजगारसुद्धा उपलब्ध झाला असं आपण म्हणू शकतो. आता हे सर्व होत असताना आपल्याला एक पॉईंट दुर्लक्ष करून चालणार नाही की पुढे पुढे या रासायनिक खतांचे किंवा पॉवरफुल कीटकनाशकांचे दुष्परिणामसुद्धा समोर येताना दिसत आहेत. अतिरिक्त रासायनिक खते, पॉवरफुल कीटकनाशके, पाण्याचं अतिरिक्त सिंचन यामुळे कुठेतरी जमिनीचा पोत बिघडला. सतत ह्या कीटकनाशकांची फवारणी त्या संपर्कात असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना श्वसनाचे रोग किंवा बाकी शारीरिक दुष्परिणाम त्यांना जाणवायला लागले. आज पंजाब हरियाणातल्या अनेक शेतकऱ्यांना कॅन्सरसारख्या दुर्धर रोगांनी जखडलं आहे. हे कीटकनाशकं फवारलेलं अन्नधान्य यांचं पोषक मूल्य कमी झालेलं आपणास दिसतं आणि या अन्नधान्याच्या सेवनामुळे अनेक बिमाऱ्यासुद्धा लवकर वयात म्हणजे 30-35शीतच या बिमाऱ्या होताना आपल्याला दिसत आहे. कारण डायबिटीज आहे, हार्ट अटॅकचा धोका आहे, BP आहे, अशा प्रकारचे रोग. म्हणजे ह्या संकरित बियाणं, रासायनिक खतं, कीटकनाशकं यांच्या वापरामुळे जे अन्नधान्य उत्पादन होत आहे ते आपण सेवन करतो आहोत, तर त्याचे दुष्परिणामसुद्धा आता समोर येऊ लागलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. तर कुठेतरी एक सुवर्णमध्य साधावा लागेल की पुन्हा ऑर्गॅनिक शेतीकडे वळून, पण उत्पादन क्षमता कमी होता कामा नये अशा पद्धतीने आता आपल्याला पुन्हा शेतीसाठी किंवा या कृषी क्षेत्रासाठी एक नव्याने प्रयोग करण्याची गरज आहे एकंदरीत पाहता. कारण भारताची लोकसंख्या तर वाढतेच आहे
आणि त्या प्रमाणात अन्नधान्याच्या उत्पादनात किंवा कृषीवर आधारित उद्योगधंद्यांमध्ये वाढ होणंसुद्धा गरजेचं आहे. पण त्याचवेळी ही उत्पादन वाढ करत असताना, यश मिळत असताना त्याचे काही दुष्परिणाम जे समोर येतात आहे त्यावरसुद्धा तोड काढणं आपल्यासाठी आवश्यक आहे. या पुढील भागामध्ये, आजच्या भागामध्ये आपण हरितक्रांती म्हणजे काय याचा अभ्यास केला. त्यानंतर आपण एकंदरीत भारताचं विकास धोरण कसं बदलत आहे, तर आपण हा जो टप्पा बघितला आपण भारत स्वतंत्र झाल्यापासून तर 1970 या कालखंडातलं आपण भारताचं एक विकासाचं धोरण की कृषी क्षेत्राचा विकास, अवजड उद्योगधंद्यांच्या उभारणीवर भर देणं, ह्या पंचवार्षिक योजनांची ही उद्दिष्ट ठरवली गेली की जेणेकरून रोजगारात वाढ होईल, उत्पादनात वाढ होईल, उत्पन्नात वाढ होईल आणि नागरिकांच्या राहणीमानात त्यामुळे वाढ होईल अशा पद्धतीने. तर 1947 ते 70 या कालखंडामध्ये भारताचा एकंदरीत विकासाची रूपरेषा धोरण कसं होतं हे आपण या भागामध्ये अभ्यासलं. सोबतच आपण पुढे भारत कसं काळानुसार किंवा जागतिक धोरणानुसार कसा बदल होत गेला भारताच्या या धोरणामध्ये हे आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. तर आजच्या या भागामध्ये तुम्हाला हरितक्रांती हा भाग इथे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये जरी दिला असला तरी प्रश्न विचारला जाईल किंवा नाही पण जाईल, पण तुम्हाला माहिती असावी. पुढच्या तुमच्या स्पर्धा परीक्षांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची होती, त्यामुळे मी थोडं डिटेलमध्ये इथे विश्लेषण केलं. त्यानंतर एकंदरीत यावर भारतामध्ये हरितक्रांती झाली कारण किंवा उद्दिष्टे हरितक्रांतीची काय ठरवली गेली किंवा हरितक्रांतीचे जनक कोणाला म्हणतात, अशा प्रकारचे काही प्रश्न या भागावर विचारले जाऊ शकतात. तर पुढच्या भागामध्ये आपण 1980 ते 91 या काळामध्ये भारताचं विकासाचं धोरण कसं होतं याचा अभ्यास करू. माझं जर हे विश्लेषण, माझा हा अभ्यास विषय, याचं स्पष्टीकरण तुम्हाला आवडलं असल्यास, माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटत असल्यास माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर कळवा. पुढील भागापर्यंत धन्यवाद.